काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आज सहपरिवार मतदान करायला आले आहे आणि सहपरिवार त्यांनी मतदान केलं आहे। तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे, काय सांगाल? नाही, यामध्ये ब्रह्मपुरी नगर परिषदेमध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळेल। 23च्या 23ही नगर परिषद जागा आम्ही जिंकत आहोत आणि नगराध्यक्ष उमेदवार 10,000च्या पेक्षा अधिक मताने निवडून येईल, यामध्ये कुठेही शंका नाही। जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे। मी तर फार काही इथे फिरलो नाही, मी 1-2 दिवस इथे थांबलो, बाकी उर्वरित दिवस मी सगळीकडे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूर्ण नगर 14 ठिकाणी त्या निवडणुका होत्या, तिकडे दोन्ही जिल्ह्यामध्ये मी फिरत होतो। मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत, आम्ही केलेली कामं, जनतेचा आशीर्वाद आणि जनतेची एक बांधिलकी आम्ही जोपासून केलेलं काम, त्यामुळे कुठेच अडचण नाही। 100% ब्रह्मपुरी ही काँग्रेसच्या ताब्यात असेल। कुठेतरी पैसे वाटपची घटना समोर येत आहे, ईव्हीएम मध्ये बिघाडाची घटना समोर येत आहे। नाही, घाईघाईने घेतलेले काही निर्णय आहेत, हे सगळं गोंधळ केला आहे। हे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर ओबीसींची मतं मिळवण्यासाठी 27% आरक्षणाची आम्ही दिलं असं घोषणा करून पाठ थोपटून घेतली, बडाया मारल्या आणि कोर्टाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून निवडणूक आयोगाने 50%च्या वर जे आरक्षण नेलं, त्यानंतर या निवडणुका आल्या। याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी घाईनी केल्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आहे। दुसरीकडे पैशाचा प्रचंड पूर आहे आणि या महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांनी तिघांनी मिळून जी तिजोरी लुटली ती थोड्याशा वाटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि पैशाच्या भरोश्यावर बळावर निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ते करून हे धंदे त्यांनी केलेले आहेत। परंतु मला पूर्ण विश्वास आहे की जर विकास केला असता तर त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटायची गरज पडली नसती। जिथे तिथे भारतीय जनता पक्षाच्या कडूनच पैसे वाटत असताना पकडल्या गेलेले आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे की इथे निवडणूक जी होती आहे ती निवडणूक ही पैशाच्या बळावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी जिंकू पाहत आहेत, पण जनता त्यांना योग्य धडा शिकवेल हा मला पूर्ण विश्वास आहे। उद्या निकाल आहे, निकालचे काय चित्र असेल राज्यात? निकालाचे चित्र स्पष्ट आहे। तिकडे सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड पैसा, सत्तेची फौज आहे। आता जनतेची फौज आमच्या बाजूला आहे, आम्हाला जनतेचा आशीर्वाद आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये निकाल अपेक्षित आहे, चांगला निकाल लागेल। जे काही सांगतात धन वाटून, पैसे वाटून, पाकिट वाटून हे जर म्हणत असतील की आम्ही जिंकू, तर महाराष्ट्रामध्ये जनता योग्य निर्णय घेईल आणि यांना यांची जागा दाखवेल। तर हे होते विजय वडेट्टीवार, जनता योग्य निर्णय घेईल, यांची जागा दाखवेल असे मत व्यक्त केले आहे। निलेश दहाड, TV9 मराठी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।